दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। राज्य शासन आणि प्रशासन हे कारखानदार, कामगार तसंच उद्योगाच्या विकासासाठी नेहमी सहकार्याच्या भूमिकेत आहे। अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी एमआयडीसी मध्ये रस्ते, पाणी, वीज या सुविधांबरोबरच अत्याधुनिक अग्निशामक वाहनं लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आयोजित अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकत्या घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे हे बोलत होते। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष बिष्णुरकर, कार्यकारी अभियंता तपन डंके, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, एमआयडीसी विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे, महापालिकेचे अग्निशामक अधिकारी राकेश साळुंके, श्रीमती रोहिणी तडवळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघ अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, नारायण अडकी आदी उपस्थित होते। पुढे बोलताना ते म्हणाले की एमआयडीसी मध्ये रस्ते लहान असल्याचं निदर्शनास आलंय। त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण देखील झाली असून ते अतिक्रमण काढून टाकणं, रस्ते रुंदीकरण करणं तसंच या ठिकाणी 5 लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। प्रारंभी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नुकत्याच झालेल्या या दुर्घटनेविषयी पालकमंत्री यांना माहिती दिली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।